नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फिटिंग कशी करायची ती. तर एकदम सोप्या पद्धतीने आहे मैत्रिणींनो. नाही टेप नाही कोणतं गणित करायची गरज नाही आहे आपल्याला. तर बघा, मी खूप सोप्या पद्धतीने मी फिटिंग करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी पूर्ण ब्लाऊज जोडून घेतलेला आहे आणि जोडते वेळेस हे बघा, हे खालचे जे पार्ट असतात पुढचा आणि पाठीमागचा, हे दोन्ही बरोबर आहेत का नाही हे आधी चेक करायचं. जर कोणता भाग जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आणि तशाच पद्धतीने बाहीचा पण बघायचा. जर बाहीचा पण कोणता पार्ट जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आणि सरळवरती असे सरळ ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने माझी फिटिंग करायची पद्धत एकदम सोपी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुमचा पण परफेक्ट फिटिंग बसतो ब्लाऊज. तर बघा, एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊया. तर मी कस्टमरचे जे कोणाचे कस्टमरचे असतात ते मी याच पद्धतीने फिटिंग करते. तर बरोबर फिटिंग एक नंबर बसते आणि इंचपट्टी किंवा गणित करायची काहीच गरज नाही. अशाच साधं मापाचा जो ब्लाऊज आहे तोच लावून मी फिटिंग करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या साईडने पण आपल्याला सरळवरतीच ब्लाऊज सरळ करून सरळवरती टिप देऊन घ्यायची आहे. आधी फिटिंग करण्याच्या आधी जर आपण मोंड्याच्या भागाला जर चेक केलो, जास्त जो कोणता भाग असेल खालच्या पुढचा आणि पाठीमागचा भाग आणि बाहीचा पण, तर मोंड्यामध्ये जो खालीवरील जो भाग होतो तो होत नाही, एकसारखाच येतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी दाखवणारच आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे. तर आता जो मापाचा ब्लाऊज आहे तो बघा कसं माप टाकायचं ते एकदम सोपी पद्धत आहे बघा. तर जो मापाचा भाग आहे पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि जो आपण नवीन ब्लाऊज शिवत आहे तो पण पाठीमागचा भाग घेऊन जिथे लास्टला शिलाई आहे फिटिंग केलेली तिथेच शिलाई करून घ्यायची आपल्या, म्हणजे टिक करून घ्यायची आहे. अशी खडूनी दोन्ही साईडने करून घ्यायची आणि जो हुक्काची पट्टी आहे ती त्याच मापाचा जो ब्लाऊज आहे हुक्काचा जी पट्टी आहे तीच बाजूची लावायची आणि अशी खून करून घ्यायची आहे. आणि बघा, हे हुक्काच्या घराची जी पट्टी आहे ती पण मी चेक करून खून करून घेतली आहे. अशा पद्धतीने करून घ्यायची आणि ब्लाऊज हा असा उलटा करून घ्यायचा आणि त्यावरती आणखीन एक शिलाई करून एक टिप देऊन घ्यायची. फिनिशिंग बरोबर येते आणि सगळं बरोबर शिवायला येतं आपल्याला. आणि फिटिंग जर चुकली तर मग ब्लाऊज पूर्ण बिघडतो. आणि मेन कस्टमरला फिटिंग परफेक्ट असली ना तर खूप खुश होतं आणि आणखीन आपले कस्टमर वाढतात. त्यासाठी फिटिंग खूप महत्त्वाची आहे. एकदम सोप्या पद्धतीने फिटिंग आहे बघा. तर जे आपण या साईडने पण शिलाई मारलो पण ह्या पण साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आतमधून ब्लाऊज उलटा करून. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला पहिल्यांदा बघता येतील. तर हे बघा, जिथे आपण खून केलो पुढे आणि पाठीमागे ते जे एक समान जर आले नसतील तर त्याचा मध्य काढायचा आणि त्यावरून शिलाई करून घ्यायची. आता बघा, इथं सरळ रेषेने आपण शिलाई करून घेतली. आता मोंढ्यामध्ये पण आपल्याला कधी कधी चुकतं, कधी लूज होतं, कधी फिट्ट होतं. त्यासाठी काय करायचं, जो ब्लाऊज मापाचा आहे तो असा शोल्डर उलटा करायचा तो पण आणि शोल्डर जोडायचं आणि जो मोंड्याचा भाग आहे तिथे लास्टची शिलाई जिथे आहे तिथे आपण अशी ठेवून टिक करून घ्यायची आणि त्यावरून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. एकदम या पद्धतीने जर केलात तुम्ही फिटिंग तर नक्की तुमचं फिटिंग परफेक्ट एकदाच फिटिंग बसून जाईल. तुम्हाला नंतर शिलाई पण मारणार लागणार नाही. तर बघा, दंडगेर जो आहे तो पण मी मापाचा जो ब्लाऊज आहे त्याला लावून मी
चेक केलेला आहे आणि टिक करून त्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता त्या शेजारी आपल्याला आणखीन 2 टिपा देऊन घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करून बघितलात तर बघा तुमचं कस्टमर खूप खुश होईल आणि एकदाच तुम्हाला लूज झालं किंवा फिटिंग झालं असं फिट झालं हे उसवत लागणार नाही आणि किंवा टिपही मारणं लागणार नाही. एकाच वेळेला तुम्हाला फिटिंग परफेक्ट बसेल. तर बघा या साईडने मी दोन्ही खुणा जर इकडे तिकडे झाल्या होत्या ते दोन्ही असं फोल्ड करून मधोमध शिलाई करून टिक करून घेऊन मग मधोमधून शिलाई करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने मी या साईडची पण फिटिंग करून घेत आहे. बघा तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पूर्ण किंवा अर्धच बघता आणि मग नंतर मधलं जे आहे ते बघत नाहीत. जो मेन टिप्स असतात, मेन महत्त्वाचे जे सविस्तर माहिती असते ती तुम्ही ते बघतच नाही, मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सबस्क्राईब करून पण बघत जा, लाईक करत जा, म्हणजे माझा व्हिडिओ बनवण्याचा जो हेतू असतो तो माझा सफल ठरला असा समजेन मी. तर बघा आता चेक करून बघूयात बरोबर आलेले आहे का नाही. बघा बरोबर आलेली आहे फिटिंग आपली. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा, ट्राय करा. व्हिडिओ बघत चला आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मी आता मोंड्याचा जो आहे खालीवरती जो मोंड्यामधला जो भाग आहे तो खालीवरती झालेला आहे का हे पण तुम्हाला दाखवते. अजिबात होत नाही. अगोदर ब्लाऊज फिटिंग करण्याच्या अगोदर चेक करायचा आणि जो जास्त भाग असलेला आहे तो कट करून टाकायचा. बघा स्टिचिंग सोबत फिनिशिंग सोबत फिटिंग खूप महत्त्वाची असते. त्यासाठी खूप सोप्या पद्धतीने माझी फिटिंग आहे. हे बघा मोंड्याचा भाग बघा दोन्ही साईडच्या बरोबर आलेले आहेत. हे बघा. तर मैत्रिणींनो, माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि भरपूर सारे टिप्स आणि खूप सारे महत्त्वपूर्ण सविस्तर माहितीमध्ये. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.